तुम्ही कधी विचार केला आहे का? काही लोक खूप पैसे कमवतात, पण तरीही त्यांच्याकडे सेव्हिंग्स नसतात. आणि काही लोक कमाई कमी करतात तरीसुद्धा फ्युचर सिक्युअर करतात. असं का होतं? आजचा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला याचं क्लिअर उत्तर मिळणार आहे. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या पैसा ते संपत्ती या सिरीजमध्ये. आज आपण खूप महत्त्वाचं टॉपिक पाहणार आहोत, सेव्हिंग आणि अर्निंगमधला फरक. हे कन्सेप्ट मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने समजून सांगणार आहे. समजा तुमच्याकडे 2 बकेट आहेत. पहिली बादली आहे अर्निंग म्हणजेच कमाईची, दुसरी बादली आहे सेव्हिंग म्हणजे जिथे पैसे साठतात बचतीची. तर आता पहिली बादली अर्निंगची ही ती बादली आहे जिथे तुमचे पैसे येतात. जॉब, सॅलरी, बिझनेसचा इन्कम, फ्रीलान्सिंग, पार्ट टाईम इन्कम म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये येणारे सगळे पैसे अर्निंग. आणि दुसरी बादली आहे सेव्हिंग. ही ती बादली आहे जिथे तुम्ही पैसे बाजूला ठेवता, म्हणजे खर्च केल्यावर जे उरतात ते पैसे सेव्हिंग. आता इथेच सगळ्यात मोठी चूक होते. बहुतेक लोक काय करतात, आधी अर्निंग बकेट भरतात, मग हळूहळू सगळे पैसे खर्च करतात आणि शेवटी जे उरेल ते सेव्हिंगमध्ये टाकतात. रिझल्ट काय येतो? महिन्याच्या शेवटी सेव्हिंग ऑलमोस्ट झिरो झालेली असते. कधीकधी इमर्जन्सी आली तर प्रॉब्लेम होतो, फ्युचर प्लॅनिंग होत नाही. आता स्मार्ट लोक काय करतात ते बघा, जेव्हा अर्निंग येते तेव्हा ते सर्वात आधी सेव्हिंग बाजूला ठेवतात, मग उरलेले पैसे खर्च करतात. आता एक तुम्हाला पॉवरफुल उदाहरण सांगते. एका महिन्याला जर तुम्ही 5,000 रुपये सेव्ह केले तर एका वर्षामध्ये तुमचे 60,000 साठणार आहेत आणि 5 वर्षामध्ये तुमची सेव्हिंग असणार आहे 3,00,000 रुपये. जर तुम्ही ही पैसे योग्य ठिकाणी इन्व्हेस्टमेंटमध्ये टाकले तर अमाऊंट अजून वाढू शकते. हाच आहे पॉवरफुल रूल. त्यामुळेच असं म्हणतात, पे युअरसेल्फ फर्स्ट. जेव्हा आपण कमाई करतो त्यातून बचत बाजूला काढायची आणि उरलेली जी रक्कम असेल त्यातून खर्च करावा. बाकी लोक काय करतात, कमाईमधून आधी खर्च करतात आणि मग बचत काहीच उरत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त अर्निंग वाढवली म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. कारण अर्निंग वाढली तरी खर्चसुद्धा वाढत असतो. यालाच म्हणतात लाईफस्टाईल इन्क्रीज. म्हणून महत्त्वाचं काय आहे ते पाहूया आपण आता. तर बचत ही खूप महत्त्वाची आहे. बचत म्हणजे फक्त पैसे बाजूला ठेवणं नाही, तर ती एक सवय आहे. जशी रोज आपण जेवणाची सवय आपली न चुकता करतो, तशीच आहे बचतीची सवय. खूप मोठ्या प्रमाणात नाही, पण अगदी छोट्या प्रमाणामध्ये तुम्ही बचत केली तरीसुद्धा पुरेसे पैसे तुमच्याकडं शिल्लक असणार आहेत. याला अनेक जण कारणं देतात की आमचं आता उत्पन्न कमी आहे, ते वाढलं की मी बचत करेल. पण वास्तवामध्ये काय असतं, बचत सुरू केल्यानंतर आपली संपत्ती वाढत जाते. म्हणूनच महत्त्वाचं काय असतं की अर्निंग आणि सेव्हिंगचे कंट्रोल म्हणजेच फायनान्शियल स्टॅबिलिटी राहते. तर पहा, खूप सोप्या पद्धतीने आपल्याला हे स्टेप आहेत त्या क्रॉस करायच्या आहेत. जसे की 500, 1000 सारखे सुद्धा आपण छोट्या टप्प्यांमध्ये पैसे साठवू शकतो. मग असे जसं सांगितलं मी तुम्हाला की 5,000 रुपये महिन्याला साठवले तर 60,000 वर्षाचे होणार आहेत आणि 5 वर्षामध्ये तुमचे जवळपास 3,00,000 रुपये प्लस साठणार आहेत. आणि हेच जर तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर तुम्हाला नक्कीच त्याचे व्यवस्थित परतावा मिळणार आहे. पण यासाठी आधी छोटी छोटी रक्कम तरी साठवणं गरजेचं आहे. तर आता किती सेव्हिंग करावी? तर सिंपल रूल फॉलो करायचा. किमान 20% तरी सेव्हिंग करायची आणि शक्य जर असेल तर 30% पर्यंत तरी ती वाढवायची. पहा, जास्त कमाई काय करते, तुम्हाला श्रीमंत दाखवते आणि जास्त बचत तुम्हाला खऱ्या अर्थाने श्रीमंत बनवते. अजून एक टिप तुम्हाला सांगते, सेव्हिंग अकाउंटमध्ये हे ठेवायचं नाही पैसे, कारण तिथून आपले खर्च होतात. त्याला पुढे इन्व्हेस्टमेंटमध्ये कन्वर्ट करायचं. कारण उत्पन्न किती असलं तरी त्यातून बचत नक्की करणं गरजेचं आहे. कारण जर सेव्हिंग केलं तर सेफ्टी होते आणि इन्व्हेस्टमेंट केली तर ग्रोथ. अर्निंग तुम्हाला आज जगायला मदत करते आणि सेव्हिंग उद्यासाठी तयार करते. तर हा छोटा चेंज तुमचं फ्युचर बदलू शकतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.